नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही साधी सोपी मेहरब कशी बनवायची ते बघूया. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत. लाल आणि पांढरा रंग घेतलेला आहे. त्यानंतर नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे आणि धागा कट करायला कात्री घ्यायची आहे. सुरुवातीला आपण धाग्याला 2-3 गाठी अशा घट्ट मारून घेऊया. तुम्ही जर का मोठा मणी वापरणार असलात तर एक मणी ओवून त्याला गाठ मारून घेऊया. मी 4 नंबरचे मणी वापरत आहे. मणी लहान आहे तसा आणि धागा माझा आहे 40 mm चा. त्यामुळे इथे नुसतं ह्या 4-5 गाठी एकावर एक मारल्या की व्यवस्थित ते बसेल आणि मणी त्या गाठीतनं पुढे सरकणार नाही. एवढीच फक्त आपल्याला इथे काळजी घ्यायची की मणी गाठीतनं पुढे जायला नको. किंवा तुम्ही डबल धागा वापरलात तरी सुद्धा हरकत नाही, धागा पातळ असेल तर. आता 1 लाल 3 पांढरे, 1 लाल 3 पांढरे आणि 1 लाल असे मणी ओवून घ्यायचे आहे. शेवटचा लाल मणी सोडून द्यायचा आणि या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा ओढून घ्यायचा. आता इथे आपण 2 पांढरे आणि 4 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. हे शेवटचे 3 मणी सोडून द्यायचे आणि हा जो लाल मणी आहे या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. इथे हे असं चौफूल तयार झालं पाहिजे. हे आता 2 पांढरे मणी ओवायचे. हा जो वरचा पांढरा मणी आहे त्यातनं धागावर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. तुम्ही ते कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. या पांढऱ्या मण्यातनं धागा आपण वर काढून घ्यायचा आहे. आता 3 पांढरे 1 लाल 3 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो चौफुलातला लाल मणी आहे या लाल मण्यातनं धागा आपण खाली काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्यायचा. हे बघा. आता आपण धाग्यामध्ये 3 पांढरे आणि 1 लाल मणी ओवायचा आहे. मणी व्यवस्थित खाली सरकवून घ्यायचे. शेवटचा लाल मणी सोडून द्यायचा आणि या एका पांढऱ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता 2 पांढरे आणि 4 लाल मणी ओवायचे आहेत. मणी व्यवस्थित सरकवून घ्यायचे. मगाशी जसं केलं त्याचप्रमाणे हे शेवटचे 3 लाल मणी सोडून द्यायचे आणि हा जो लाल मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा. चौफूल आपलं इथे व्हायला पाहिजे. धागा घट्ट करून घ्यायचा. आता 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. जसं मगाशी केलं त्याच पद्धतीने हा जो वरचा पांढरा मणी आहे यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट करून घ्यायचा. तुम्ही इथे क्रिस्टल मणी सुद्धा वापरू शकता. दिसायला खूप छान दिसतं. आता 3 पांढरे 1 लाल आणि 3 पांढरे असे मणी ओवायचे आणि या चौफुलातल्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. आता मगाशी केलं तसंच 3 पांढरे आणि 1 लाल मणी ओवून घ्यायचा. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. शेवटचा लाल मणी सोडून द्यायचा आणि या एका पांढऱ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा. आता 3 पांढरे आणि 4 लाल मणी ओवायचे. तुम्ही इथे प्रत्येक वेळेला वेगळे मणी वापरू शकता, वेगळ्या रंगाचे. 4 लाल मण्यांच्या ऐवजी वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन वापरू शकता.
हे 3 लाल मणी सोडून द्यायचे आणि या एका लाल मण्यातनं धागावर काढून घ्यायचा। मल्टी कलरची ही महिरप तुमची बनेल, खूप छान दिसेल। आणि तर आता जसं आहे तसं मगाशी केलं तसंच 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि या पांढऱ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचा। मध्ये आता आपली सगळी लाल लाल चौफुलं दिसतायत, तशी रंगीबेरंगी सुद्धा तुम्ही करू शकता। आता मगाशी केल्याप्रमाणे 3 पांढरे 1 लाल 3 पांढरे मणी ओवायचे आणि या चौफुलातल्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण ही संपूर्ण महिरप पूर्ण करून घ्यायची आहे। शेवट कसा करायचा ते दाखवते। 2 पांढरे आणि 4 लाल जिथे घालतो त्याच्या ऐवजी 2 पांढरे 1 लाल 2 पांढरे असे मणी ओवायचे आणि वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे क्लोज करून टाकायचा। इथे 2-3 गाठी मारून घ्यायच्या आणि धागा कट करून घ्यायचा। तर तुम्हाला ही महिरप कशी वाटली ते मला नक्की कळवा, करून बघा, करायला खूप सोपी आहे। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।